नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण करणार आहोत इन्स्टंट इडली। एकदम छान इडल्या होतात तयार। तर मी आज मेजरमेंट घेतलेलं सांगते। मी 1 किलो रेशनचे तांदूळ घेतलेले होते, 1 कप पोहे घेतले आणि पांढरी उडदाची डाळ मेजरमेंटच्या नुसार 1 ग्लास घेतली होती। मोठ्या पातेल्यामध्ये आपण तांदूळ आणि उडदाची डाळ घेऊन त्याला छान 2 ते 3 वेळेस पाण्याने धुवून घ्यायचं आहे। तांदूळ धुतल्याने तांदळामधला व डाळीमधला जो डस्टपणा जो असतो तो निघून जातो। त्यामुळे स्वच्छ तांदूळ 2-3 पाण्याने धुवून घेऊन आपण त्याला स्वच्छ पाण्यामध्ये 4 तासांसाठी भिजत ठेवणार आहोत। 4 तासानंतर ना आपण पीठ चांगलं बारीक करून घ्यायचंय। तोपर्यंत आपलं पीठ पण भिजून आपले तांदूळ भिजतील आणि पीठ पण आपलं भिजेल। अशा पद्धतीने मी 2 ते 3 पाण्याने तांदूळ चांगले धुवून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये मी चांगलं स्वच्छ पाणी ओतून 4 तासांसाठी भिजत ठेवणार आहे। प्लस दुसऱ्या वाटीमध्ये जे आपण पोहे घेतले होते त्याला पण आपण स्वच्छ धुवून ते पण आपण 4 तासासाठी भिजतच ठेवणार आहोत। पोहे कसे फुगतात त्यामुळे ते खराब वगैरे होत नाहीत आणि 4 तासांनी तर आपण सगळे दोन्ही पण जे आपले वस्तू आहेत त्या आपण बारीक करणार आहोत आणि बारीक करून ठेवल्यानंतर ना 8 तासानंतर ना हे पीठ बघा असं सुंदर फुललेलं आहे। 8 तासानंतर ना पीठ चांगलं फुगलेलं आहे, ऍक्टिव्ह झालेलं आहे। त्यामुळे इडल्या ज्या आहेत ते एकदम कुसकुशीत आणि मऊ होणार आहेत। इडल्या करण्यासाठी मी गॅस ऑन करून इडलीचं भांडं ठेवलं आहे, त्यामध्ये गरम पाणी करत ठेवलंय। बारीक केलेल्या पिठामध्ये आपण थोडंसं मीठ टाकलेलं आहे चवीनुसार। आणि तोपर्यंत मी इकडे चटणीसाठी तयारी करून घेतलेली होती। कढीपत्ता, कोथिंबीर, खोबरं 10 ते 12 मिरच्या घेतलेल्या होत्या, त्याला बारीक केलं। नंतर इडलीचं भांडं घेऊन त्याला तेलाने ग्रीस करून त्याला सर्व भांड्यांना ग्रीस केलं। इडल्यांच्या ज्या प्लेट्स आहेत त्या एकदम छोट्या आहेत, त्यामुळे नाजूक आपल्या इडल्या होणार आहे तयार। तर अशा पद्धतीने मी सगळ्या प्लेट्सला ग्रीस करून घेतलेला आहे। नंतर इडलीचं जे बॅटर आहे त्यामध्ये मी इनो टाकलेला आहे, जेणेकरून आपल्या ज्या इडल्या आहेत ते एकदम मऊसूद होतील आणि त्याला ऍक्टिव्ह करून घेतलेलं आहे। जे आपलं इडलीचं जे मिश्रण होतं त्याला छान असं हलवून घेतलेलं आहे, जेणेकरून इनो जो आहे तो ऍक्टिव्ह होतो। आणि नंतर ना एक एक छोट्या ज्या प्लेट्स होत्या त्यामध्ये एक पळी छान अशी टाकलेली आहे बघा। एक पळीच आपण टाकली की ती जी इडली आहे ती एकदम छान अशी टुमटुमीत फुगणार आहे। त्यामुळे आपण जास्त प्लेटच्या बाहेर जाऊन द्यायचं नाही। एक जी प्लेट आहे तोपर्यंत मी ठेवून घेते। गॅस मी जरा मीडियम आचेवरतीच ठेवलेला होता, का तर पाणी पण गरम झालं होतं। त्यामुळे सर्व प्लेट्स अशा भरून छान त्याला आपण आता 10 मिनिटांसाठी वाफ देणार आहोत, जेणेकरून आपल्या ज्या इडल्या आहेत त्या एकदम छान शिजतील। 10 ते 15 मिनिटं, 10 मिनिटं मोठ्या आचेवरती आणि 5 मिनिटं छोट्या मीडियम फ्लेमवरती आपण इडल्यांना शिजवून घेणार आहोत।
एक एक करून आपल्या ज्या प्लेट्स आहेत त्या आपण आपल्या भांड्यामध्ये ठेवून टाकूयात आणि 10 मिनिटं हाय फ्लेमवरती आणि 5 मिनिटं लो फ्लेमवरती आपण आपल्या इडल्या शिजवून देणार आहोत. ठीक आहे बघा, अशा पद्धतीने. आणि नंतर ना 10 ते 15 मिनिटानंतर ना आपल्या ज्या इडल्या ज्या आहेत त्या बघा कसे टुमटुमीत फुगलेल्या आहेत. त्यामध्ये मी चाकू जरी घातला तरी पण ते जे ओलं पीठ जे असतं ते बाहेर येत नाही आहे. त्यामुळे आपल्या ज्या इडल्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत. तर आता आपण इडल्यानं चेक केलं की आपल्या इडल्या शिजल्या आहेत का नाही. शिजल्यात. ठीक आहे बघा. तर आता आपण एका बाजूला आमची इथे लाईट गेली होती त्यामुळे आम्ही जो मसाला आहे जी आपली चटणीचा तो आम्ही ओट्यावरतीच केलेला आहे बघा. तर आता त्यामध्ये मी लसूण, कढीपत्ता, मिरच्या, खोबरं आणि ज्या छोट्या कैऱ्या ज्या असतात ना छोट्या आंबट त्या सगळं एकत्र करून त्याचं जे मिश्रण आहे ते केलेलं आहे आणि ते वाटलं आहे. आणि अशा पद्धतीने आपल्या ज्या इडल्या आहेत त्या एकदम सुंदर झालेल्या आहेत. मी नंतर आमटीला जी आपली छोटी जी चटणी होती तिला आपण छान असं एक फोडणी दिली आणि अशा पद्धतीने बघा इडल्या किती छान सॉफ्ट झालेल्या आहेत आणि चटणी पण खूप सुंदर झाली होती, टेस्टी झाली होती. सो माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा. बाय.